गुड मॉर्निंग. माझ्या मिनी ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि आज सकाळ सकाळ उठले होते. पहिल्यांदा उठल्याबरोबर किचनमध्येच पळालेले, कारण मला उठायला लेट झाला होता. आणि आज काव्याचं स्कूल असल्यामुळे टिफिन वगैरे सगळ्यांचंच बनवायचं होतं. आणि मी सकाळचा नाश्ता तर करतच नाही, त्यामुळे चायमध्ये बटरच खाते आणि त्यानंतर डायरेक्ट काव्याला शाळेत सोडून आल्यावर जेवण करते. आणि आम्हाला बायकांना रोज पडणारा प्रश्न म्हणजे भाजी काय बनवायची. आणि मी रात्रीच मेथीची भाजी साफ करून ठेवली होती, त्यामुळे मी सकाळी फटाफट मेथीचीच भाजी बनवली, कारण की मेथीच्या भाजीला वेळही लागत नाही आणि फटाफट बनवून रेडीही होते. आणि काव्याला माझ्या मुलीला मेथीची भाजी म्हणजे आवडते खूप. पालेभाज्या तिला आवडतात. आणि हे बघा, भाजी चिरेपर्यंत माझा चाय थंड झाला होता. आणि एका साईडला मी नाश्त्यासाठी शिळा भात फ्राय केलेला होता. फ्राय राईसमध्ये खूप छान लागतो शिळा भात फ्राय करायला, आणि आमच्या घरामध्ये खूप आवडतं. आणि काव्या आली होती झोपेतून उठून, मम्मा मला नाश्ता दे, आणि तोच भात तिला पटापट दिला. आणि मी रेडी झाले काव्याला स्कूलला घेऊन जाण्यासाठी. आणि मुलांची बॅग आजकाल तर इतकी पुस्तकं आहेत आणि वेगवेगळ्या दिवशी वेगवेगळे विषय. आमच्या टायमिंगला तर असं काही नव्हतं, त्यामुळे तिचे दररोजचे विषय बदलण्यामध्ये मला वेळ जातो. आणि टिफिन वगैरे तिचा भरला आणि जायला निघाले. आणि जाताना इतकं आमच्या सोसायटीमध्ये इतकी मोठी बिल्डिंग आहे बघा. पूर्ण वरनं खाली बघितलं तर माणसं मुंगीसारखी